फॉरगेट अबाउट टीचर आणि सिनियर स्टुडंट, आपण एक कम्युनिकेशन करूया. फिल्म म्हणजे काय, तुमची एक व्याख्या अशी, सर हे म्हणजे फिल्म, असं चुकून ही सर फिल्म अशी बनते किंवा तशी बनते, असं काहीतरी एक परसेप्शन असेल ना. अल्बर्ट आइन्स्टाईन माहिती आहे, त्यात एक फार सुंदर कोट आहे, जो माणूस चुकतोच तो शिकतो आणि जो कधी चुकत नाही त्याने कधी ट्रायच केलं नसतं. काय असू शकतं फिल्म बनवण्यात म्हणजे काय काय फिल्म मेकर एखादी स्टोरी एबल करून ती तयार करतो आणि स्क्रीनवरती दाखवतो. सिम्पल. अजून काय असू शकतं? फिल्म ही एंटरटेनमेंटचा एक भाग आहे, ज्यामध्ये एखादी स्टोरी सांगितली जाते, शॉर्ट स्टोरी सांगितली जाते. ती स्टोरी आपल्या रिअल लाईफशी पण निगडीत असते. फार सुंदर येते तुम्हाला. चित्रपटातून समाज जागृती पण होऊ शकते. फार सुंदर गोष्टी बोलत, ज्याची आज आपल्या भारतामध्ये गरज आहे. आपल्याला एक देश दाखवतात की मोटिवेट दाखवू शकतात. तुमची स्टोरी बघून कोणतरी मोटिवेट होऊ शकतं. अजून आता तुम्हाला येत बी कॉन्फिडंट अँड बी फ्रँक. मला असं कसं असं इंटरॅक्टिव्ह आहे. अजून स्टोरी ओके. म्हणजे आपण एक फॅक्टरी जर इमॅजिन केली तर फॅक्टरीमध्ये पहिला काय तर कच्चा माल येतो, आपण तो प्रोसेस करतो आणि मग त्याचं फायनल प्रोडक्ट आपल्याकडे येतो. ओके. आता फिल्म मेकिंगमध्ये तुम्ही भरपूर वेळा मेकिंग ऑफ फिल्म बघितलं असतं. हिरो हिरोईन अशी असते, हिरो असा असतो आणि तो डिरेक्टर असा असतो. का मी डिरेक्शन डिपार्टमेंटला काम केलेलं माणूस आहे. म्हणजे 2 डिपार्टमेंट फिल्म लाईनला असे आहेत की डिरेक्शन डिपार्टमेंट फक्त जेवणापुरतं तुम्हाला काय असेल ते जेवायला असेल ती फिरत असेल इकडून तिकडून 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 असं. लाईटवाली माणसं पूर्ण उभारून जात असतात दिवस आणि साऊंडवाले बसून. साऊंड म्हणजे असा हेडफोन लावलेला हां 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 सगळ्यात महत्वाचं आहे फिल्म हे जसं तुम्ही म्हटला आज चेहरा आठवतो जरा. हां माझी फेवरेट मूवी आहे त्यामुळे मी घेतलं. असं काय त्याच्यामध्ये संस्कार ट्रीटमेंट असं काय फिल्म व्हिज्युअलायझेशन ऑफ अ स्टोरी. म्हणजे तुम्ही स्टोरी दाखवताय. किती लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात? सगळ्यांना आवडतात. किती लोकांना गोष्टी सांगायला आवडतात? किती लोकांना माप काढायला आवडतात? खरं सांगा. सेम आहे. ऍक्च्युअली ती एवढी स्टोरी असते. आता काय सांगू तुला, प्री प्रोडक्शन मध्ये स्क्रिप्ट लिहिणे, लोकेशन हंटिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला आता रात्रीचे खेळ चालले किती लोक बघतात खरं खरं सांगायचं. ठीक आहे. आणि शेवंतासाठी बघणारे किती हा भरपूर आहे. ओके. तर त्या जर सिरियल मध्ये बघितलं तर ती लोकेशन पण महत्वाची आहे ना कोकणातली. नाही तर कोकणी लोक आहेत आणि अपार्टमेंट मध्ये बोलतायत ते सूट होणे नाही. या सगळ्या स्क्रिप्ट रायटिंग, लोकेशन हंटिंग, आर्टिस्ट फायनल करणं, आर्टिस्टच्या डेट जमवणं तर फार अवघड टास्क असतो. कारण की तुमच्या महिन्यातील पहिल्या आठवडा तुम्ही फ्री असाल तर दुसरा 4थ्या आठवड्यात असतो. मग हाता पाया करून सर्जी वरची वगैरे करून मग ते इथेपर्यंत समजलं. आणि दुसरं असतं ते ॲक्च्युअल प्रोडक्शन म्हणजे कॅमेरा, हिरो हिरोईन, ॲक्शन. हां आणि त्याच्यानंतर जे काम असते ते एडिटिंगचं असतं. एडिटिंगचं काम असं आहे की जो पूर्ण गोंधळ झालेला असतो तर तिथं आपल्याला कटिंग करून हे करायचं असतं. एडिटिंगला अक्षरशः डोक्यात तुमच्या हिमालय पाहिजे. का सांगा? का? कारण की तिथं जरा जरी चूक झाली असेल तर परत तुम्हाला ते कट एडिट करताना ते तुम्हाला ते काम करावं लागतं. स्टोरी इज अ किंग असं आपण म्हणतोय. तर का स्टोरी का महत्वाची? बेसच आहे तुमचा. अजून स्टोरी का? स्टोरीला का महत्व आहे? आता आमच्या स्टुडंट तर अक्षरशः त्यांना कंटेंट जाऊ दे तो शब्द काढला तर ती लोक असं बास ठीक.
बेस असतो, कारण की त्याच्यावरच पूर्ण तुमचं फिल्मचं फाउंडेशन आपण हे करून फिल्म बिल्ड होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आवडलेलं फिल्म कोणती आहे? 3 इडियट्स. खेळवून ठेवणारी स्टोरी. अजून पीके काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे नॉर्मल ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच रसायन आहे पीके म्हणजे. का हुआ आहे का नाही? त्याचं पीकेचा एक जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. ओके, अजून झालं. किती लोकांना वाटते की स्वतःच्या आयुष्यावर फिल्म बनवा? का असू शकत? माझ्या आयुष्यावर एक शॉर्ट फिल्म किंवा माझ्या आयुष्यातल्या एका प्रसंगावर होऊ शकत नाही का? होऊ शकत. एक स्टोरी, आता तुम्ही म्हटलं की एक चांगली स्टोरी म्हणजे तुम्हाला ॲज अ ऑडियन्स काय काय पाहिजे, म्हणजे ही स्टोरी चांगली. रेस 3 किती लोकांनी बघितला? रिव्ह्यू ऐकूनच कोण बघायला गेलेलं? काय चाललंय ते कळत नाही. ओके, आलं लक्षात? बॅक टू द पॉइंट. एखाद्या स्टोरीमध्ये तुम्ही ॲज अ ऑडियन्स कनेक्ट कधी होतो? म्हणजे ती स्टोरी तुम्हाला, एखादी स्टोरी चांगली आहे फिल्मची असं तुम्ही कधी म्हणाल? कोणत्या सिच्युएशनमध्ये? हां, बरोबर आहे. हिट झालं किंवा आपल्याला ती आपली आहे, रिलेट झाली अशी वाटली तर. आर्ची आणि परशा. त्या स्टोरीमध्ये जास्त ट्विस्ट असतात, ती स्टोरी पण इंटरेस्टिंग असते. ट्विस्ट. आणि स्टोरीमध्ये जर सिक्वेन्स प्रॉपर असेल तर ती स्टोरी अट्रॅक्ट असते. फार महत्त्वाचं सांगितलं त्यांनी. कारण कसं आहे की ऑडियन्सचा जर तिथे इंटरेस्ट कमी झाला, फिल्म मेकिंगमध्ये फार रिस्क एक काय असते की 5 मिनिटाच्या वरती जर तुमच्या ऑडियन्सचा फोकस तिथून हटायला सुरुवात झालं, समजायचं आपली फिल्म डब्यात गेली. रिसेंटली मला आवडलेली एक फिल्म ॲज अ फिल्म मेकर म्हणून तुंबाड. त्यांचं प्रोडक्शन, स्क्रिप्ट सगळंच भारी मस्त आहे. आणि स्टोरी का, तुमच्या स्टोरी नंतरच सगळा पार्ट सुरू होतो. म्हणजे हिरो असेल, विलन असेल, या सगळ्या गोष्टी हळूहळू येत जातात. खरं पहिला काय ना, स्टोरी आहे. अजून कोणती गोष्ट आहे की जी एखाद्या स्टोरीला चांगली बनवते? म्हणजे कनेक्टिव्हिटी आपण म्हटलं, आणि त्यांनी काय म्हटलं, ट्विस्ट. कनेक्टिव्हिटी आणि ट्विस्ट. अजून सस्पेन्स. अजून काय असू शकते? ठीक आहे, गाणी आपण म्हणू. चालतं, इंडियन ऑडियन्सला जास्त गाणी आवडतात. कोणतं? हे शाहरुख खानच्या फिल्म सगळ्यात जास्त का चालतात? धर्मा प्रोडक्शन. काही गरज नसते, काजल तिथं उगाच स्वित्झर्लंडमध्ये. डायलॉग म्हणजे सलमान खानची दबंग त्याच्यामुळे चालते. अजून माहेरची साडी. सगळं आपलं आवडतं, सगळ्यांचा आपल्या एकदम जिव्हाळ्याचा हे फिल्म. इमोशनल. तो जर मराठी फिल्मचा तुम्ही एक पिरियड बघितला, एक 10 वर्षाचा, सगळ्या इमोशनल, आणि ती फिल्म लागली, आणि ती फिल्म जर आपल्या आईसाहेब बघत असतील आणि जर तुम्ही रिमोट घेण्याचं धाडस केलं त्यावेळी, म्हणजे सपोज की माहेरची साडी लागली आणि तुमची आई किंवा मम्मी असं भाजी हे करत बघते आणि तुम्हाला कदाचित MTV किंवा आज तक लावायची इच्छा झाली, तुम्ही रिमोट घेतला, झालं, आम्ही काय बघायचंच नाही. हां, म्हणजे प्रत्येक ऑडियन्सवर कोणत्या तरी कंटेंटचा किंवा तशा टाईपचे स्टोरीचा एक इन्फ्लुएन्स असतो आणि त्यांना ती आवडत असते. आता मी इंदुलीकर महाराजांचे कीर्तन फेमस असेल, तर पहिला लोक जास्त करून काय कीर्तनं ऐकणारा कोणत्या वयाची लोक ऐकायची? आपल्या यंग लोक ऐकायचे. असं पण म्हटलं काय कधी, चला आपण कीर्तनाला आज कंटाळा नाही. अजून काय काय पाहिजे स्टोरीमध्ये? ओके, किती लोकांना विलन? नायक पण पाहिजे ना, नायक आणि खलनायक. आता आपण स्क्रीन प्ले कडे येऊ. खरं आता नायक आणि खलनायक या विषयावर आपण जाऊ. खलनायक का? जरा असं बॅकला घेतलं, ह्याच्या आधी. हां
हा तुम्ही काय म्हटला? हा चेहरा आठवतोय? हे कॅरेक्टर आठवते एका फिल्म मधलं? खलनायक अजून कोण म्हटलं? जोकर, बॅटमॅन सिरीज मधला एक सगळ्यात स्ट्रॉंग विलन. आणि अशी सिरीज, अशी फिल्मची सिरीज की ज्यामध्ये हिरोपेक्षा विलनची पॉप्युलॅरिटी ऑल ओव्हर वर्ल्ड जास्त. ओके, हिरो विलन किंवा प्रोटॅगनिस्ट स्क्रीन प्लेच्या भाषेत, टेक्निकल भाषेत प्रोटॅगनिस्ट अँड अँटॉगनिस्ट. फॉर एक्झाम्पल राम आणि रावण. रावण पण दशग्रंथी होतो, दशावतार होतं ना, 10 तोंड होती रावणाला. अजून भल्लाळदेव, तो रेड्याला अजून गब्बर. अजून येळू फुले, ज्याचा फार डायलॉग फेमस आहे मीम्स मध्ये आपल्या सोशल मीडियावर. अजून अजून विलन कुठले कुठले? प्रकाश राज विसरला वाटतं सगळे. जयकांत चिकरे. अजून गायकवाड. एक मिनिट मी या बाबतीत एक आपल्याकडे पर्टिक्युलर एक समज आहे असं म्हणा. ब्लॅक आणि व्हाईट हे 2 कलर. एक तर हिरो, एक तर हा व्यक्ती फार चांगला आहे आपण जजमेंट करताना, नाहीतर दुसरं स्टेटमेंट काय करतोय, हा वाईट आहे. चांगला आणि वाईट या आपण दोनच टोकाच्या भूमिका म्हणतोय. खरं ब्लॅक आणि व्हाईटच्या मध्ये ग्रे कलर एक असतो. मग काही अशी लोक असतात की ज्यांना आपण जज करू शकत नाही, हा चांगला आहे का हा वाईट आहे. मग ते कॅरेक्टर, ते पात्र ग्रे शेडमध्ये जाते. कोणत्या शेडमध्ये? ग्रे शेड. आता त्यांनी म्हटले गायतोंडे, खरं ऍक्च्युअली तुम्ही जज नाही करू शकत गायतोंडे. तो चांगला आहे का वाईट आहे, तो गायतोंडे आहे, तो चांगला वाईट त्याला घेणं देणं नाही. ओके, अशी कॅरेक्टर पण तुमच्या ऑडियन्सला होल्ड करायला मदत करतात. आणि आपल्याकडे एक नाव हिरो विलन. आता तो ब्रेक होतोय, एक लक्षात आलं. तुम्ही जर कंटेंट आपला बघितला तर हिरो विलन हा कॉन्सेप्ट जाऊन कॅरेक्टर्स हा कॉन्सेप्ट यायला लागला. जसं गायतोंडे एक कॅरेक्टर आहे. जर तुमच्यातली काही लोक जर वेब सिरीज बघत असतील तर तो तुम्हाला जाणवेल. स्टोरीचं महत्व, पात्रांचं महत्व. आता आपल्याकडे स्टोरी आहे. खरं फिल्म मेकिंग मध्ये एक आपण स्क्रीन प्ले म्हणून एक प्रकार आहे की ज्यामध्ये तो स्क्रीन प्ले, फॉर एक्झाम्पल तुम्ही डिरेक्शन डिपार्टमेंट, ऍक्टर, हे तर कळतं. एक काहीतरी टेक्निकल लँग्वेज किंवा त्याला एक टेक्निकल बेस पाहिजे, तो म्हणजे स्क्रीन प्ले. म्हणजे आपण जी एक रॉ स्टोरी आहे तो त्याला एक फॉर्मॅट देतो. काय देतो? एक्झामला बसताना जर तुम्ही आन्सर लिहिलं, तर कोणत्या क्वेश्चनचं कोणतं आन्सर आहे तेच लिहिलं नाही, नुसतं लिहिलं. फर्स्ट पेज टू लास्ट पेज, कटच कुठं नाही, धडाधड काय होईल? सेम वे इथं पण आपल्याला एक फॉर्मॅटची गरज आहे. का? कारण की तो फॉर्मॅट सगळ्यांसाठी एक प्रॉपर वेचं काम करेल. म्हणजे एक स्क्रीन प्ले तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटला वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे लक्षात आहे. म्हणजे आता मी फिल्मचा स्क्रीन प्ले घेतला, माझं काम डिरेक्शनचं आहे, तर मला शॉर्ट डिव्हिजनला इथं लगेच करता आली पाहिजे. आता मी ॲक्टर आहे तर मला डायलॉग समजले पाहिजे. मी आर्ट डिपार्टमेंटचा माणूस, हां अच्छा घर आहे, ठीक आहे, इथे एक बाल्कनी आहे, ठीक आहे, आपल्याला इथं घर उभा करायचं किंवा महाल उभा करायचं. मेकअप आणि कॉस्ट्युमवाल्यानं काय, बाबा राजाचा कॉस्ट्युम आहे, राणीचा कॉस्ट्युम आहे, त्यानुसार म्हणजे तो पूर्ण स्क्रीन प्ले पूर्ण युनिटच्या प्रत्येक माणसाकडे जातो. इव्हन एडिटिंग डेस्कला पण, भरपूर वेळा लोक येतात, दादा हे एडिट करायचं, जरासं करून दे, जरा बघितलं सगळं म्हणजे आनंद असतो. एक जास्त नाही, 15-20 GB डेटा असतो. ते इकडचं तेव्हा ते वरचं 3रं 4थं 5वं झालं एडिटिंग करण्यानं, मग रडायचं. तुमचं पूर्ण 2 दिवस ते लाईनअप करण्यातच जाणार. एडिटिंगला स्क्रीन प्ले का, की कोणत्या वेळी कोणता सीन शूट झालाय, असं नाही की तुम्ही सीन 1 पासून सीन 17-18 पर्यंत सिक्वेन्स शूट करता. तुमच्या अवेलेबिलिटीनुसार, आर्टिस्टच्या डेटनुसार तुम्ही सिक्वेन्स पुढं मागं होत असता. मग जर त्या सिक्वेन्सनं तुम्ही एडिट नाही केलं तर
पाण्यात पैसे गेले म्हणून समजायचं. घर बांधताना आपण ब्ल्यूप्रिंट करतोय आणि त्यानुसार ब्ल्यूप्रिंटनुसारच आपण घर बांधतो. सेम वे तुमच्या फिल्मचा ब्ल्यूप्रिंट आहे किंवा स्क्रिप्ट किंवा सीन हेडिंग. की सीन हेडिंग आणि स्लगलाईन कशासाठी, जो आपला सीन आहे तो एक्झॅक्टली होतोय कुठं. एखादी घटना आहे ती कुठेतरी घडणार, कुठेतरी काहीतरी त्याला जिओग्राफिकल रेफरन्स असणार, काहीतरी असणार. आता आपण हे वर्कशॉप घेतोय, आपण कुठं घेतोय, आपण एका हॉलमध्ये घेतो. हा इंडोर आहे ना. आता डे आहे की नाईट आहे, हा रेफरन्स जर नसेल तर मी शूट कसं करणार. ओके, हे आलं लक्षात. म्हणजे लोकेशन आणि डे आणि नाईट ह्याच्या रेफरन्ससाठी स्लग लाईन किंवा आपला सीन हेडिंग ही पहिली लाईन असते आपण स्क्रीन प्ले लिहितो. त्यानंतर डिस्क्रिप्शन किंवा ऍक्शन. ज्या लोकांनी नाटक केले किंवा नाटकाच्या स्क्रिप्ट वाचला त्यामध्ये नाटकाच्या जी सुरुवात असते त्यामध्ये एक कंस असते, एक ब्रॅकेट असते आणि त्यामध्ये नेमका प्रसंगाच्या सुरुवातीला काय होतंय. फॉर एक्झाम्पल आता आपण एक स्क्रीन प्ले आपण आत्ताच इथं चालू करू लिहायला, फार आवड नाही. त्यामध्ये आता तुमचं एक काय लिहा, INT कॅपिटल लिहा सगळे. INT कॅपिटल डॉट फुल स्टॉप म्हणा तिथे. हॉल. आता आपण हॉलमध्ये ना, हॉल डॅश डे. चालू वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जे देणार ते प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. आणि लिहिताना काही लोकांना सवय असते काव्यात्मक किंवा अलंकार लिहायची. सप्त सूर्यांसारखं त्यांचं तेज होतं वगैरे. अरे कसं आणू तिथं बाबा. म्हणजे जोक पाठ खरं काही वेळा चुकी त्यांची पण नसते रायटरची. खरं ते काहीतरी असं लिहिण्याच्या फ्लो मध्ये असं लिहितात ना, मग ते शूट कसं करू. एवढं अलंकारिक लिहिलेलं असतं की ते बस. आता VFX मुळे थोडंफार आपण हे करू शकतो. आंखों में अंगारे आपण तिथं हे दाखवू लिहिलं, ही क्रिया चालू झाली. हा, या तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र लगेच उभारलं पाहिजे. व्हिज्युअल ओरिएंटेशन. व्हिज्युअली ती तशी वाचल्यानंतर तसं चित्र तुमच्या समोर उभं राहील अशी फक्त काळजी घ्यायची. त्या अँगल काव्यात्मक लिहायला अलंकारिक भाषा जरा स्वतःला आवड घालायची. त्याच्या मनामध्ये असं काय त्याच्या एक मराठी फार अवघड वाक्य आहे. त्याच्या बुद्धिमत्तेच्या कक्षा रुंदावत होत आहे. हे शूट कसं करू मी. हे वाक्य शूट कसं करू. मग त्याला काय असं इफेक्ट वगैरे दाखवायचा आहे का. हे वाक्य आपण शूट कसं करणार. हा बुद्धिमत्ता. ठीक आहे बाबा, करू काहीतरी गोल वगैरे आखू. ऍक्शन. मी जे म्हटलं की एखादा आता सीन तुम्ही लिहिताय तर तो कुठं घडतोय, त्याच्या डायलॉगच्या आधी तिथं कोण कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरची काय मुवमेंट आहे का. आता हा सीन आहे तो डार्क नाईट मधला आहे की ज्यावेळी बॅटमॅन जोकरचं जेलमध्ये जाऊन त्यांच्या दोघांच्यात एक डायलॉग होतो आणि तिथून पुढं तो बाकीच्या लोकांना वाचवण्यासाठी जातो. तर हा तो एक जेलमधला सीन आहे आणि हा फेमस सीन असं म्हटलं जातं त्या फिल्ममध्ये, ज्यामध्ये रिअलमध्ये बॅटमॅननं जोकर काय म्हणाला होता की त्या सीनची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी रिअलमध्ये मला मार. आणि तसं झालं पण होतं. एक आलं लक्षात. त्या ब्रॅकेटमध्ये काय आहे ना, आता बॅटमॅन आणि जोकर जेलमध्ये आहे. ओके, नेक्स्ट कॅरेक्टर नेम शेवंता. किती गोड नाव आहे. त्या कॅरेक्टरच्या नावावरून त्याचं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचा काहीतरी मूड. गायतोंडे जरा असं रफ असं आहे. आता आपण नावं ठेवतो का केराबाई. आता आपली नाव गुड्डी, पिंकी. आपण इन्स्टाच्या ह्याच्यामध्ये पण असतात बघा, इंट्रोमध्ये पापा की परी. हा, नावं का कॅरेक्टरची ते काहीतरी त्याला इंडिकेट करते का नाही.
आता मी आलो माझं असं आता माझ्यासारख्या पर्सनॅलिटीच्या माणसाला जर तुम्ही बाहुबली नाव दिलं शक्य आहे का? खली म्हटला काय कुठं तरी मॅच होते का ते? मग त्या अँगलनं तशा टाईपची नावं जर तुम्ही त्या कॅरेक्टरना दिली तर ते जास्त कनेक्ट होईल किंवा तसं सिम्बलाइज होईल. नेक्स्ट पॅरेंथेटिकल ऍक्शन म्हणजे काय? डायलॉग बोलण्याच्या आधी जर कॅरेक्टरची काही मुवमेंट असेल, स्मॉल मुवमेंट असेल किंवा बिग मुवमेंट असेल तर ती तिथं तुम्ही तसं लिहा. म्हणजे बोलता बोलता हाय अमिताभ बच्चनने असं बोलता बोलता गन काढली तर त्या कॅरेक्टरनं डायलॉग बोलायच्या आधी गन काढली तर तसं परत ब्रॅकेटमध्ये येणार. आता ते डिस्क्रिप्शन वेगळं आणि हा पॅरेंथेटिकल ऍक्शन ही गोष्ट वेगळी आहे. इथं कसं कॅरेक्टरनं डायलॉग बोलण्याच्या आधी काहीतरी मुवमेंट केली